कांग्रेस पक्षाचा जय हो। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो। चल गए बेटा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे। चल देव खिलाओ ना बेटे केक, चलना थोड़ा थोड़ा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। अरे बस ना पूरा उसको ही खिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। शरद पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। जय हो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो। हैप्पी बर्थडे Happy birthday. आओ ना वीर। ले काटो ले काटो खिलाओ सर को। ताई थांबा थांबा खाओ खाओ ले ले आयुब भाई खिलाओ, अध्यक्ष को खिलाओ ना। अरे आयुब भाई को खिलाओ, ये अध्यक्ष ले आयुब भाई खिलाओ अध्यक्ष को। लो बस हाँ रे लो आप भी खिलाओ रफीक रुको ना, तुम रुको ना, खिला दो ना। तब तक आते बोलो भाई ले लेंगे एक। ठीक बस 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 चलो सर 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 सर। जॉईंट कार्यक्रम इथं होणार होता, परंतु काही आणखी 2-3 कार्यक्रम असल्यामुळं बरेच कार्यक्रम अटेंड करून आता हा इथं एक कटिंग करून एक शुभेच्छापर 2 शब्दाचा कार्यक्रम करतोय। तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि आमच्या चव्हाण पाटील परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो। बोल आदरणीय देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 84 वर्ष पूर्ण झाल्याच्या अभिष्ट चिंतन प्रसंगी आपण आजही बघतो आहोत की देशाचा कृषी मंत्री जर कोणी असेल
तर आपण देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जर चर्चा केली कोण्याही गल्लीबोळात, तर आजही सरकार जरी नसलं तरी अनाहूतपणे आपल्या तोंडी निघतं कृषी मंत्री कोणते? शरदचंद्र पवार साहेब. अडाणी आणि अंबानीचेच कर्जमाफ होऊ राहिले या देशामध्ये. हा खरंच मातीची जाण असणारा हा माणूस आज आपला नेता म्हणून खरंच भाग्य आहे की हा नेता आज 84 वर्षाचा असूनही विधानसभा लोकसभा या अत्यंत कष्टाने या सामोरे जातात. तुमच्या आमच्यासाठी या देशाचं भलं व्हावं, धर्मनिरपेक्ष राज्य राहावं यासाठी ते अनाहूत अशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य चालू आहे. आजच्या या वाढदिवसाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज पवार साहेबाला या ठिकाणी 84 वर्ष पूर्ण झालेत. परंतु आपण बघतो की 84 वर्ष पूर्ण झाले तरी असं कोणतंही वर्ष असं नसेल की ज्या वर्षामध्ये किंवा महिन्यामध्ये आदरणीय पवार साहेब घरात बसून राहिलेत. कदाचित केव्हा जरी तब्येतीची थोडीशी काही अडचण असेल तर त्यावेळेलाच पवार साहेब यांनी विश्रांती घेतली असेल किंवा दवाखान्यात असतील तेव्हाच. म्हणून दवाखान्यातून डिस्चार्ज झाला की पवार साहेब कधी थांबले नाही आणि असा अविरत प्रवास त्यांनी जो या राज्यासाठी केला, देशासाठी केला, जे सामाजिक कार्य त्यांनी या ठिकाणी केलं, मला वाटतं याला या देशात सुद्धा तोड नाहीये. अनेक नेते होऊन गेलेत, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो, परंतु आदरणीय पवार साहेबांची कॅपॅसिटी काम करण्याची जी होती आणि आहे याला या राज्यात देशात तोड नाही. आणि आता त्यांनी 85 वर्षामध्ये आज पदार्पण केलं. आम्हाला राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणी आज काम करतात. अनेक संकट तुम्ही राज्यात पाहिले असतील, कोणतंही राजकारण होत असताना पाहिलं असेल की पवार साहेबांच्या बद्दल काही जरी घडलं या राज्यात देशात कोणती गोष्ट घडायला लागली तर मला असं वाटतं की पवार साहेबांचंच नाव निघतं. अरे याच्या मागे पवार साहेब आहे, अरे आता असं व्हायला लागलं, आता याचे सगळे पवार साहेब आहेत, आता काय घडेल. अशा अनेक आपण या ठिकाणी मला असं वाटतं की त्यांचा नावाचा उल्लेख सातत्याने होत राहतो आणि ते कामात असतात. परंतु मला असं वाटतं की पवार साहेबांनी उभं आयुष्य हे या राज्यातल्या देशातल्या जनतेसाठी, गोरगरिबासाठी वेचलं. आत्ताच आमच्या बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ते कृषी मंत्री होते, म्हणजे त्यांनी जे जे राज्याचे मुख्यमंत्री होते जे जे काम त्यांनी केलं असेल ते आदरणीय उल्लेखनीय आहे पवार साहेबांचा. मला असं वाटतं की शेतकऱ्यासाठी या देशामध्ये सर्वाधिक जास्त काम करणारे हे पवार साहेब अव्वल नंबरवरती नंबर 1 नेता आहेत. या शेतकऱ्याची आज आपण पाहतो किती वाईट अवस्था आहे. या ठिकाणी जी काही फळबाग योजना आहे 100% अनुदानाची पवार साहेबांनी आणलेली आहे. 100% शेततळ्याची जी योजना आहे अनुदानावरती ती पवार साहेबांनी आणलेली आहे. आज वीज बिलाचे प्रश्न पहा, ग्रामीण भागात मी पाहतोय की आता फक्त 6, 5, 7, 6 तास वीज राहते. पूर्वी वीज पूर्ण वेळ राहायची आणि त्या विजेचं बिल एवढं यायचं तर शेतकऱ्याच्या पोटात तो गोळा उठायचा वीज बिल पाहून सनी. म्हणून 3 HP आणि 5 BP हॉर्स पॉवरवरती त्याचं बिल वर्षाचं ठरवून देणारा हा शरद पवार आहे. महिला विधेयक धोरण शरद पवारांनी आणलं, 33% आरक्षण महिलांनी आणलं. अनेक जे काही मला असं वाटतं की अनेक प्रश्न या राज्याचे देशाचे सोडले असतील गोरगरिबासाठी, शेवटच्या स्तरापर्यंत काय अडचण आहे मग त्या शेतकरी, कामगार, उद्योजक, शेतकरी सर्वांगी विकास साधण्याचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी केला. आणि त्याच्याच पवार साहेबाच्याच पावलावर पाऊल ठेवून सनी भविष्याची पिढी जयंत पाटील सुद्धा तसंच काम करतायत, सुप्रियाताई तसंच काम करतायत. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की लोकसभेला अत्यंत महाराष्ट्रात चांगलं घवघवीत यश मिळालं. आवर्जून उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागेल की आज पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला असं आवर्जून बोलावं असं वाटेल की आता नुकत्याच विधानसभा झाल्या आणि विधानसभेचे निकाल जेव्हा आले, मला असं वाटतं की आपण सगळे पत्रकार मंडळी आपण पाहिलं असेल की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे असं तुम्ही आपण सगळेच म्हणत होतो. वातावरण तशाच पद्धतीचं होतं आणि महाविकास आघाडीच्या जागा 160, 165 पर्यंत जागा येण्याच्या 2 दिवस 3 दिवस आधीपर्यंत या ठिकाणी चर्चा होत होती.
परंतु असा काय चमत्कार झाला की 2च दिवसामध्ये हे सगळं वातावरण बदललं आणि या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीला अत्यंत कमी जागेवरती समाधान मानावं लागलं. एकदम कसा चमत्कार झाला, सारा राज्य सारा देश या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होता, मोदीच्या विरोधात होता, इथे फडणवीसच्या विरोधात होता. आणि ज्यांनी शेतकऱ्याला विरोध केला, ज्यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नाला विरोध केला, त्याच्यासाठी रस्त्यावर जनता उतरत होती. परंतु आज या ठिकाणी अनेक आमिष देऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपण ईव्हीएम मशीन असेल, लाडक्या बहिणीची काही प्रमाणात ती चांगलंच योजना आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु आम्ही सांगितलंय की जसं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, त्यांनी का आता ते द्यायचं बोलत नाहीयेत. तेव्हा लाडकी बहिणीची योजना फॉर्म भरताना एका कुटुंबातले 2-2, 4-4 महिलांचे फॉर्म भरलेत. बिचारांना लालूच लागली, त्यांना आशा लागली की आम्हाला सरकार काहीतरी करतंय. आता त्यांनी लगेच मुख्यमंत्री शपथ घेतली, लगेच त्यांनी काढलं की नाही निकषावरती आम्ही त्याचा आता विचार करू, म्हणजे एका कुटुंबातल्या एकाच बहिणीला आम्ही मदत करू. जे आता तुम्ही बघा, हे त्यांचं रूप तर अजून मला वाटतं काहीच झालं नाही, मंत्रिमंडळ स्वस्थापन झालं नाही, तरी त्यांनी त्यांचं रूप दाखवायला प्रयत्न केला. परंतु मला असं वाटतं या राज्यातला एकमेव नेता असेल शरद पवार साहेब, दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा माणूस आहे, सर्व समाजाचा सगळ्या स्तरातील वेगवेगळ्या विचारांचा पाढा घेऊन जनतेसमोर येणारा हा नेता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज त्यांचा वाढदिवस आहे. आम्हाला कार्यकर्त्यांना निश्चितपणाने राज्यामध्ये जे काही अपयश आल्याचं दुःख आहे, सर्वांना आशा होती की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, परंतु ते आलं नाही. आणि का आलं नाही, कसं आलं नाही, काय घडलंय, मला असं वाटतं की सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल, एक पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची अशाच निवडणुकी दरम्यान काय घडलं असेल ते तुम्हाला जर नसेल तर मी आत्ता टाकतो की तिथल्या त्या मोठ्या अधिकाऱ्याने हे सांगितलं की ज्या काही भागामध्ये लोक हे आम्हाला निवडणुकीचं जे काम दिलं होतं, मला प्रेशर केलं गेलं आणि त्या प्रेशर खाली मी निवडणुका घेतल्या, आमचे अधिकारी रडत होते आम्हाला चुकीचं काम करायला लावू नका. त्यांनी मान्य केलं एक गोष्ट की या ईव्हीएम मशीनवर जी लोक 70-70 हजार मतांना निवडून येणार होती त्या लोकांना आम्ही पाडलं. आम्हाला भर चौकात फाशी द्या. आज आम्हाला पश्चाताप होता या गोष्टीचा, आम्ही चोरत नाहीये. आणि स्वतःहून पोलीस स्टेशनला ते अधिकारी गेलेत. अशा प्रकारचं या राज्यात सुद्धा, परंतु जो बोलेल त्याच्यावरती धाड येईल, त्याच्यावरती ईडी येईल, त्यावर सीडी येईल आणि त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. इथं हे राज्य म्हणजे लोकशाहीचं राज्य राहिलं नाही, इथे हुकुमशाहीचं राज्य या राज्यात सुरू झालेलं आहे. अशी परिस्थिती झाली. आणि या देशामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला तारणारा, मदत करणारा, जनतेच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव नेता आहे तो आदरणीय शरद पवार साहेब आहे. आणि म्हणून आम्हाला काही जरी झालं तरी आम्ही पवार साहेबाची साथ. या ठिकाणी लोकांना गहू पेरणी झाली आहे, ज्वारी पेरणी चालू आहे, काही हरभरा पेरतायत, विहिरीत थोडंसं काही जसं पाणी आहे, कर्जबाजारी झालेला शेतकरी, परंतु ते पीक त्याला वाचवण्यासाठी लाईट, दिवसात सुद्धा लाईट राहत नाही आणि रात्रीच्या शेतामध्ये भीती वाटते, जनावर फिरतात, कुठे काय असतं आपल्याला माहिती आहे. आणि अशा वेळेत ती लाईट 1-4-5 तास राहते. मला वाटतं त्याला अख्खा दिवस पूर्ण रात्रभर जागून काढावं लागते. आणि 4-5 तास लाईट येते, त्यात 1-2-3 तास भरणं होतं, 4 वेळा बंद पडते मोटर. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. याच्या संदर्भात मी आता काही 2-4 दिवसातच या ठिकाणी एक निवेदन देणार आहेत आणि या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे. आणि या निमित्ताने आज पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की आम्ही विधायकच काम करणार आहोत. म्हणून शेतकऱ्याला पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे आणि त्याची वीज बिलाची माफी दिली पाहिजे. लाडक्या बहिणीला त्यांनी 2100 रुपये म्हणणं त्यांनी कबूल केलं होतं. आम्ही तर आमचं सरकारला तर 3 अर्धे बोललो होतो, पण त्यांनी 2100 रुपये हे लाडक्या बहिणीला रेग्युलर दिले पाहिजे आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा निकष लावू नये. आणि यांनी शब्द केला होता शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, यांनी 100% शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे. या कर्जमाफीत त्यांनी कुठलेही निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या मागण्या आहेत. आणि शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. अनेक प्रश्न आमच्या ग्रामीण भागातले, शहरातले प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन आम्ही आज पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पासून या सगळ्या कामाला सुरुवात करतो. एवढंच या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. तर शहरामध्ये काय काय कार्यक्रम झाले शरद पवार साहेबांचे? नाही, आज आम्ही अनेक कार्यक्रम शहर आणि ग्रामीण वेगवेगळे कार्यक्रम घेतले. शहरामध्ये एक सकाळी MGMला रोग निदान शिबिर झालं. त्याच्यानंतर इथं राष्ट्रवादी भवनला सकाळी एक केक कापून त्यांचा सत्कार, काही मुलांचा सत्कार करण्यात आला. त्याच्यानंतर आम्ही एक मातोश्री आश्रम आहे, त्या मातोश्री आश्रमच्या इथे भोजन दान केलं. तिथे 112 वृद्धांना आम्ही जेवण दिलं, अगदी चांगल्या प्रकारचं, जे आपण रोज जेवतो चांगलं सुंदर. ते लोक असे खुश झाले, आम्हाला पहिल्यांदा असं जेवण मिळालं म्हटले. का हो साहेब? अनाथ आश्रम. त्याच्यानंतर एक अनाथ आश्रम, बालिका आश्रम आहे, अनाथ आश्रम बालिका आश्रम बायपासला. त्या ठिकाणी आम्ही म्हणजे 84 मुलींना त्या ठिकाणी हे ब्लँकेट वाटप केलेत. त्याच्यानंतर आम्ही आता हा कार्यक्रम इथं केकचा केला.
आणि याच्या नंतर आम्ही आता वेरूळला शाळेवरती चाललोय. वेरूळच्या शाळेवरती सुद्धा आम्ही 84 मुलांचा सत्कार करतोय आणि त्यांना तिथे सुद्धा ब्लँकेट वाटप करतोय. तसंच परत करसगावला 1-2 दिवसानंतर आम्ही 84 झाडं 100 आणून ठेवले, पण 84 झाडाची लागवड पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करतोय. त्या प्रत्येक झाडाला पवार साहेबाच्या नावाची पाटी असेल अशी 84 झाडं लावतो. असे भरगतचा कार्यक्रम कन्नडला एक आम्ही कोणता कार्यक्रम होतोय, रक्तदान शिबिर कन्नडला घेतोय. म्हणजे आमच्या जिल्ह्याभरामध्ये हे आठवडाभर पूर्ण असे भरगतचा कार्यक्रम आहे आणि ते समाज उपयोगी कार्यक्रम घेतोय. नुसते दाखवायला घेत नाही, नुसतं फोटो पुरता आम्ही फोटो सेशन करत नाही. आणि हे एक मला पण आता तुम्ही म्हणलात बाईट द्या बोला म्हणून या सगळ्या गोष्टी बोलतो, परंतु आमचे प्रत्येक कार्यक्रम झाला की त्याच्यात तुम्ही काय सत्यता असेल पवार साहेबांच्या विचाराची त्या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्राला वाटत होतं की फडणवीस मुख्यमंत्री नको, हे सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे. ज्यांनी या राज्याचं वाटोळं केलं, ज्यांनी आमच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल शेतकऱ्याची फार वाईट अवस्था आहे साहेब. तिथे शेतकऱ्याकडे त्यांचा चांगला दृष्टिकोन बघण्याचा कोणताच नाहीये. त्यांचं सातत्याने राजकारण फक्त पुन्हा मुख्यमंत्री होणं, पुन्हा आपली सत्ता येणं याच्यासाठी सातत्याने ते काम करत असतात. ते या जनतेसाठी काम करत नाही आणि त्यांच्या योजना हे सगळ्या फसव्या आहेत. त्याच्यातनं महाराष्ट्राला काही मिळणार नाही. मला असं वाटतं की येत्या काही 2 महिन्यामध्येच हा महाराष्ट्र तरसवेल, रडेल. महाराष्ट्रातील लोक जनता रडतील, इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होईल असं मला असं वाटतं. शांततेनं संयमानेच पुढे जावं लागेल आणि आम्ही काही मोर्चे काढू, विरोधक म्हणून आम्ही जे काही काम करू तर लोकांच्या हिताचं काम करू आणि त्या लोकांच्या हिताच्या कामासाठी आम्ही शांततेनं संयमानेच पुढे जाऊ आणि जे काही प्रश्न शेतकऱ्याचे ते शांततेने त्यांच्या समोर मांडू, शासनाच्या समोर आम्ही मांडू.